रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे हे स्मरण करा. मनाला मिळेल शांतता आणि विश्वास. श्री स्वामी समर्थ. बंधूंनो आणि भगिनींनो, दिवसभर आपण अनेक गोष्टींच्या मागे धावत असतो. घरची जबाबदारी, कामाचा ताण, पैशांची चिंता, नात्यांमधील गैरसमज, भविष्याची काळजी आणि उद्याच्या दिवसाचा विचार. शरीर दिवसभर काम करून थकून जाते, पण मन मात्र रात्री सुद्धा शांत बसत नाही. अंथरुणावर गेल्यानंतर शरीराला विश्रांती हवी असते. डोळे मिटलेले असतात, पण मनामध्ये विचारांची गर्दी सुरू असते. उद्या काय होईल? माझी अडचण कधी संपेल? माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना? माझ्या कुटुंबाचे काय होईल? अशा असंख्य विचारांमुळे मन अस्वस्थ होते. पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्याने आपल्याला आजपर्यंत सांभाळले, तो स्वामी उद्याही आपली काळजी घेणार आहे. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वतःसाठी आणि आपल्या स्वामींसाठी काढा. दिवसाचा थकवा स्वामींच्या चरणी अर्पण करा. दिवसभराच्या धावपळीनंतर घरी आल्यानंतर आपण मोबाईल हातात घेतो. सोशल मीडिया, व्हिडिओ, बातम्या आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहता पाहता वेळ निघून जातो. शरीराला विश्रांती मिळते असे वाटते, पण मनाला मात्र आणखी माहिती आणि विचार मिळत राहतात. म्हणून झोपण्यापूर्वी काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा. शांत जागी बसा. डोळे अलगद मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना दिवसभरात घडलेल्या घटना आठवतील. काही चांगल्या असतील, काही वाईट असतील. कुणाचे शब्द मनाला लागले असतील. कुठेतरी अपमान झाला असेल. एखादे काम अपूर्ण राहिले असेल. पण त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनात आणण्याऐवजी त्या स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्याकडून जे चांगले झाले ते तुमच्या कृपेने झाले आणि माझ्याकडून जे चुकले त्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. असे म्हटल्यावर मनावरचा भार हळूहळू हलका होऊ लागतो. कृतज्ञता हीच खरी प्रार्थना. आपण देवाकडे प्रार्थना करताना अनेकदा काहीतरी मागत असतो. माझे काम झाले पाहिजे. माझी अडचण दूर झाली पाहिजे. मला पैसा मिळाला पाहिजे. माझे दुःख संपले पाहिजे. मागणे चुकीचे नाही, पण प्रार्थनेमध्ये कृतज्ञतेचा भाव असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मला काय मिळाले? कदाचित आज तुमच्या घरातील माणसे सुखरूप होती. कदाचित आज तुम्हाला 2 वेळचे अन्न मिळाले. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमची मदत केली. कदाचित एखादे मोठे संकट तुमच्यावर आले नाही. कदाचित आज तुम्ही हसलात. या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही स्वामींचे आभार माना. मनापासून म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या जीवनात जे काही आहे त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. कृतज्ञ मनामध्ये तक्रारींपेक्षा समाधान वाढू लागते. आज कुणाला आनंद दिला? रात्रीची वेळ म्हणजे फक्त झोपण्याची वेळ नाही. ती स्वतःकडे पाहण्याची वेळ आहे. आज आपण कोणाला आनंद दिला? आपल्या एका शब्दामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले का? आपण एखाद्या दुःखी व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकले का? एखाद्याला मदत केली का? एखाद्याला धीर दिला का? जर असे काही केले असेल तर स्वामींचे आभार माना. कारण एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. आज कुणाला दुखावले का? आता स्वतःला दुसरा प्रश्न विचारा, आज माझ्या शब्दाने किंवा कृतीने कुणाला दुखावले का? कधी कधी आपण रागाच्या भरात असे शब्द बोलून जातो जे समोरच्या व्यक्तीच्या मनात खोलवर जातात.
नंतर आपल्याला पश्चात्ताप होतो, पण अहंकारामुळे आपण माफी मागत नाही. रात्री स्वतःशी प्रामाणिक व्हा. जर चूक झाली असेल तर मनात म्हणा, स्वामी, माझ्याकडून चूक झाली. उद्या मी ती सुधारण्याचा प्रयत्न करेन. चूक मान्य करणे म्हणजे कमजोरी नाही. चूक मान्य करून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच खरे आत्मपरीक्षण. उद्या काय सुधारता येईल? प्रत्येक दिवस परिपूर्ण असेलच असे नाही. काही दिवस आनंदाचे असतात, काही दिवस संघर्षाचे असतात, काही दिवस आपल्याला शिकवून जातात. म्हणून कालच्या चुका घेऊन उद्याची सुरुवात करू नका. स्वतःला सांगा, आज जे झाले ते झाले. उद्या मी थोडा अधिक शांत राहीन, थोडा अधिक संयम ठेवीन, थोडे अधिक प्रेमाने बोले. जीवन एका दिवसात बदलत नाही, पण दररोज स्वतःमध्ये छोटासा बदल केला तर काही काळानंतर संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकते. 4 प्रश्न आणि मनाची शांतता. झोपण्यापूर्वी हे 4 प्रश्न स्वतःला नक्की विचारा. 1. आज मी कोणाला आनंद दिला? 2. आज माझ्याकडून कोणाला दुखावले गेले का? 3. आज मी कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे? 4. उद्या मी स्वतःमध्ये काय सुधारू शकतो? या 4 प्रश्नांची उत्तरे स्वतःला प्रामाणिकपणे दिली तर मनातील अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. आपल्याला इतरांमध्ये दोष शोधण्यापेक्षा स्वतःकडे पाहायला शिकता येते. स्वामींची साथ कधीच संपत नाही. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे मी एकटा नाही ही भावना. कधी कधी परिस्थिती अशी येते की आपल्या आसपास अनेक माणसे असूनही आपल्याला एकटेपणा जाणवतो. कोणी आपले दुःख समजून घेत नाही असे वाटते. आपण मनातील वेदना कोणाला सांगू शकत नाही. पण अशा वेळी स्वामींचे स्मरण करा. मनात म्हणा, स्वामी, माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. मी सांगण्याआधी माझे दुःख तुम्हाला माहीत आहे. माझ्या अश्रूंचे कारण तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता माझी चिंता मी तुमच्या चरणी ठेवतो. आपण प्रत्येक समस्येचे उत्तर लगेच मिळवू शकत नाही, पण त्या समस्येला सामोरे जाण्याची शक्ती नक्की मागू शकतो. चिंता स्वामींच्या चरणी सोडा. झोपण्यापूर्वी एक सुंदर संकल्प करा. आजच्या दिवसाची चिंता मी इथेच सोडतो. उद्याची चिंता मी उद्यावर सोडतो आणि माझे वर्तमान स्वामींच्या चरणी अर्पण करतो. कारण आपण उद्याबद्दल कितीही विचार केला तरी उद्या आज बदलत नाही. उद्या जे घडायचे आहे ते उद्याच घडेल. मग आजची रात्र चिंतेत घालवण्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणात का घालवू नये? डोळे मिटा, मन शांत करा आणि हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक नामासोबत मनातील एक चिंता स्वामींच्या चरणी सोपवत जा. झोपण्यापूर्वी स्वामींना एवढेच सांगा, स्वामी महाराज, आज माझ्याकडून जे चांगले झाले ते तुमच्या कृपेने झाले. माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यासाठी मला क्षमा करा. ज्यांना मी दुखावले असेल त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम राहू द्या. उद्या मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. माझ्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करा. मला परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती द्या. आणि स्वामी, मी झोपत असताना माझ्या मनाची काळजी तुम्ही घ्या. अशी प्रार्थना करून शांतपणे झोपा. शेवटचा स्वामी संदेश लक्षात ठेवा. प्रत्येक दिवस जिंकणे म्हणजे मोठे यश मिळवणे नाही. कधी कधी दिवसाच्या शेवटी शांत मनाने झोपता येणे हेही मोठे यश असते. आज काही चुकले असेल तर स्वतःला दोष देत बसू नका.
आज काही मिळाले नसेल तर निराश होऊ नका. आज कोणी तुमची साथ दिली नसेल तरी स्वतःला एकटे समजू नका. कारण तुमच्या मनातील प्रत्येक भावना स्वामी जाणतात. तुम्ही थकलेले असाल तर थोडे थांबा. तुम्ही दुःखी असाल तर स्वामींचे नाम घ्या. तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वामींच्या चरणी ती भीती अर्पण करा. आणि झोपण्यापूर्वी स्वतःला एक वाक्य सांगा, माझा आजचा दिवस स्वामींच्या चरणी आणि माझा उद्याचा दिवस स्वामींच्या कृपेवर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश आपल्या एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिच्या मनावर सध्या चिंतेचा भार आहे. स्वामी तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता देवो. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की